येथील टेमुर्डा इथं देशी दारू दुकान CL3 सुरू करण्याच्या निर्णयावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। राज्य उत्पादन शुल्क आयुक्त मुंबई यांनी मार्च 2026 रोजी बंगाली कॅम्प मूल रोड चंद्रपूर येथील CL3 परवाना वरोरा जवळच्या टेमुर्डा गावात स्थलांतरित करण्यास मंजुरी दिल्यानंतर गावात विरोधाची लाट उसळली आहे। या निर्णयाविरोधात ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीचा अर्ज सादर करून परवानगी तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार प्रस्तावित दारू दुकान हे पूर्णपणे नागरी वस्तीत येत असून परिसरात शाळा, महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय, तलाठी कार्यालय, खाजगी दवाखाना, मंदिरं तसंच आठवडी बाजार आहे। त्यामुळे इथं दारू दुकान सुरू झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। महिला सुरक्षा, तरुण पिढीचे भविष्य आणि सार्वजनिक शांतता धोक्यात येईल अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन गावातील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। नमस्कार, मी सौ संगीता गोपालकृष्ण आगलावे, माजी ग्रामपंचायत सरपंच टेमुर्डा। तर आम्ही सर्व महिला इथे कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी कलेक्टर मॅडमकडे आलेलो आहोत। कारण आमचा टेमुर्डा हा गाव 30 ते 40 गावाचं केंद्रस्थान आहे आणि हे केंद्रस्थान मोठी बाजारपेठ आहे। इथे खूप सारी ग्रामीण भागातली रेलचेल आहे। तर या ठिकाणी अनेक असे दारूभट्टे इथं म्हणजे सुरू होण्याच्या मार्गावर आहे। मागच्या आम्ही वर्षी एक दारूभट्टी सुरू करण्याच्या मार्गावरच होती, परंतु आम्ही सर्व गावकरी लोकांनी उठाव केला आणि ती भट्टी पूर्णपणे बंद पाडली। तशीच आता काही दिवसानंतर परत पुन्हा देशी दारूची भट्टी सुरू होण्याच्या मार्गावर आहे। तसेच इतर पूर्ण कॉलन्यांमध्ये बार सुद्धा तयार होण्याच्या मार्गावर आहे। तर यामुळे काय होईल तर गावाची सुख आणि शांती भंग होईल आणि तिथे कोणत्याही पद्धतीची म्हणजे गावातल्या लोकांचा ना ग्रामसभेचा ठरावाची त्यांना मागणीची गरज आहे किंवा ग्रामपंचायतच्या ठरावाची मागणीची गरज आहे। याआधी आमच्या टेमुर्ड्यामध्ये सर्व महिलांच्या वतीने मंजूर झाला होता ठराव की कधीही कुणालाही देशी दारूचं किंवा बियर बारचं लायसन आमच्या गावामध्ये देण्यात येणार नाही आणि आमच्या गावामध्ये अजिबात कोणताही बियर बार, देशी दारू सुरू होणार नाही आणि जे काही धंदे सुद्धा आहे हे सुद्धा आम्ही सुरू ठेवणार नाही। कारण याच्यात आमचं सर्वात जास्त नुकसान हे आमच्या महिलांचं होत आहे आणि आमच्या महिला अतिशय या पिळून गेल्या आहे या दारूच्या व्यसनाच्या माणसाच्या नवऱ्याच्या त्रासापायी। म्हणून आम्हाला एकच मागणी आहे की आमच्या गावामध्ये असा हा व्यवसाय पूर्णपणेच बंद झालेला पाहिजे। कोणतंच आम्हाला या गावामध्ये दारूचं बिलकुल व्यसन भट्टी नाही आणि बार नाही आणि जे काही जुने सुद्धा कोणते सुद्धा जे काही धंदे असतात ते कोणतेच नको। कारण कोणालाही सुख नाही आणि कुणालाही दुःख नाही। कारण यामध्ये आमची महिला हो हो टाकलेला आहे। त्यांचं म्हणणं ऐकल्याशिवाय तुम्ही काही परवानगी किंवा कोणताही असा निर्णय घेऊ नका असं जे सूचित केलं आहे त्याबद्दल तुमचं काय? मला काय म्हणायचं आहे, गाव आमचं आहे आणि गावातील शांती ही ठेवणं हे आमच्या गावकऱ्यावर अवलंबून आहे। त्याच्यामुळे गावातील शांती आमच्या गावकऱ्यावर अवलंबून असल्यावर ग्रामसभेच्या जर ठरावाला जर या गोष्टी मानत नसेल, हे लोक ऐकत नसेल तर याच्यात काय मग काय सरसकट मग पूर्ण घरोघरीच करून टाका ना हा व्यवसाय, मग कशाला ठेवता? असं आमच्या सर्व महिलांच्या वतीनं आमची मागणी आहे की नाही, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असेल आमच्या गावासाठी, आमचं गाव हे सर्वोच्च न्यायालय आहे। बाकी आम्ही इतर कोणत्याही गोष्टीला मानणारा नाही आहोत। आमच्यासाठी गाव आमचं सर्वोच्च न्यायालय आणि आमच्या गावात आमचे सर्व इथे पक्षपात, भेदभाव कोणत्याच पद्धती काहीही न जाणता आम्ही हा सगळा उठाव सर्व गावकरी मंडळींनी केलेला आहे आणि हा उठाव आम्ही शेवटपर्यंत करत राहणार आहोत। इथे कोणती दारूभट्टी नाही आणि कोणतेही इथे व्यवसाय असे चालू होऊ देणार नाही। शेवटच्या श्वासापर्यंत हा आमचा अंतिम निर्णय आहे।